एका हिरवळीने भरलेल्या सुंदर जंगलात गोडू नावाचा एक छोटा हत्ती राहत होता. गोडू खूप गोड होता, पण थोडासा हट्टीलीव होता. गोडूला नेहमी असं वाटायचं, सगळ्यांनी माझंच ऐकलं पाहिजे. एक दिवस पावसाळ्यात जंगलात जोरदार पाऊस पडला. पाऊस थांबताच आकाशात सुंदर रंगीत इंद्रधनुष्य दिसलं. सगळे प्राणी आनंदाने पाहू लागले. गोडू म्हणाला, हे इंद्रधनुष्य माझ्यासाठीच आहे. मीच सगळ्यात मोठा आहे ना. तो इंद्रधनुष्याजवळ जायला निघाला, पण वाटेत त्याला चिमुकली चिमणी भेटली. ती म्हणाली, गोडू, इंद्रधनुष्य सगळ्यांसाठी असतं, एकट्याने नाही घेता येत. गोडू ऐकेना. तो पुढेच चालत राहिला. थोडं पुढे खारू मावशी भेटली. ती म्हणाली, बाळा, सगळ्यांना आनंद मिळाला तरच खरा आनंद असतो. गोडू थोडा थांबला. त्याने मागे वळून पाहिलं. सगळे प्राणी एकत्र उभे होते, हसत, आनंद घेत. इंद्रधनुष्य. गोडूला आपली चूक कळली. तो सगळ्यांजवळ गेला आणि म्हणाला, माफ करा मित्रांनो, चला आपण सगळे मिळून इंद्रधनुष्य पाहूया. सगळे प्राणी आनंदाने हसले. इंद्रधनुष्य आणखीनच सुंदर दिसू लागला. त्या दिवसापासून गोडूने एक गोष्ट शिकली. ती म्हणजे वाटून घेतल्यावर आनंद वाढतो. एकत्र राहिल्यावर जग अधिक रंगीत होतं. बोध, मैत्री, वाटणी आणि एकत्रपणा हेच खऱ्या आनंदाचं गुपित आहे.